चला वळूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी सामना आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण मानिवली विपक्ष रियांशवीर सूर्यनगर. चला तर वळूयात सामन्याकडे. त्या ठिकाणी सामना रंगताना आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण मानिवली विपक्ष रियांशवीर सूर्यनगर. या दोन संघांमध्ये सामना रंगताना पाहतोय. प्रथम गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील इंद्रसेन उर्फ इंद्रसेन या नावाने कमी, बंटी या नावाने जास्त त्यांना ओळखलं जातं. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात होईल. पहिला चेंडू, हो अप्रतिम चेंडू होता. तेच तरार मारा पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडूंनी सुरुवात. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. नवनीतजी वनगा साहेब, ग्रुप ग्रामपंचायत मालबेडी सूर्यानगर बेंडीचा पाडा याचे सरपंच, विद्यमान सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम आपल्या या स्पर्धेमध्ये. सहर्ष सहर्ष स्वागत. पाहूयात पुढील चेंडू. यावेळेस जेलची संधी निर्माण झाली आहे आणि नक्कीच विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नक्कीच बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आले होते. त्याच नंतर आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. इनफिल्डच्या वरून ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. मिसटाईम शॉट होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. कोणत्याही प्रकारचं चूक न करता झेल स्वीकारली आणि फलंदाज साहिल डगआउटच्या आसऱ्याला परतताना आपण पाहतोय. पहिलं विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. बंटी नक्कीच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते बंटी यांच्या माध्यमातून. त्यांचं नाव इंद्रसेन आहे, मात्र इंद्रसेन या नावाने कमी त्यांना ओळखलं जातं. बंटी ठाकरे पुन्हा एकदा सज्ज असतील. 3 चेंडूंमध्ये अजूनही एकही धाव खर्च न करता एक महत्वाचा विकेट आपण पाहतोय. हो यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत, उचलून फेक करतील. नक्कीच आता कुठे जाऊन संघाचं खातं ओपन केलं जातंय. एक धावेने श्री गणेशा केलं जाईल. यात पुढील चेंडू. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. पंच इंटरेस्टेड असतील आम्हाला कळवतील. हा दिशाहीन चेंडू आहे. नक्कीच यावेळेस थोडीशी लाईन बरकडले होते. त्यानंतर पंचांनी लगेचच दंडित केलं. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ग्रुप ग्रामपंचायत मालबेडीचे विद्यमान सरपंच नवनीत वनगा साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू आलाय. शाईन चेंडू आला. त्यानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू येताना. शेवटचा चेंडू असेल नक्कीच षटका देईल. आतापर्यंत फक्त विचार केला तर 2 धावा खर्च केल्या. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कोलवर टप्प्याचा चेंडू. धाव बाद करण्याची संधी निर्माण झाली आहे. तर सुखरूपरित्या आपल्या क्रीज मध्ये परतताना नॉन स्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या जाऊन पाहतोय. स्कोरबोर्ड वर लागली गेली आहे 2.
पहिलं षटक, काय षटक राहिले, अप्रतिम षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आपण खूप कमी प्रमाणात पाहत असतो. कौतुकास्पद गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इंद्रसेन बंटी यांच्या माध्यमातून. नक्कीच महत्वाचा हिरा, या संघाचा हुकमी एक्का म्हणून ओळखला जाणारा आपण गोलंदाज होता बंटी. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. आता गोलंदाजी मार्कवर आलेत योगेश. आल्या पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवर बोट फिरवलीत, व्हेरिएशन दाखवलंय. पहिल्या चेंडूवर आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना आपण पाहतोय गोलंदाज योगेश यांना. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारे गोलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारे गोलंदाजी करतील का? नाही एकदा सज्ज. यावेळेस लोवर फुल टॉस होता, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र हेलिकॉप्टर कार्पेटच्या साह्याने जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, फंबल झालेत. बॅकअप अप्रतिम येतोय, उचलून फेक करतील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 1 शॉट असणार आहे, एकच धाव असेल. 1 शॉट होती पंचांचं आपण पाहतोय. नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलं होतं हे दोन्हीही पंच, तिन्ही पंच आपले जे आहेत अगदी बारकाईने नजर ठेवून असतात. माधव ठाकरे सर आहेत, राज ठाकरे, आणि त्याचनंतर यतीन पाटील सर. यावेळेस हवेत चेंडू आहे, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतील, मात्र थोडेसे दूर राहिलेत. झेल सुटली गेली आहे. अजून एक धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 4. नक्कीच गोलंदाजाला संधी निर्माण झाली होती. चेंडू हाताळल्यानंतर परत मागे आलेत, झेल घेण्याचा प्रयत्न झालाय, मात्र त्यामध्ये अपयश येताना पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज योगेश. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, येतील. थोडीशी त्या ठिकाणी आपण पाहतोय इनफिल्ड थोडीशी खराब आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्लो झाला, त्यानंतर क्षेत्ररक्षक आले, उचलून फेक केली. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण आपण पाहतोय पहिल्या धावेपासून जे ताळमेळ आहे ते उत्कृष्टरित्या आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर ताळमेळ अप्रतिम आहे, रनिंग सुद्धा चांगली होते. त्याच जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या अंकावर. यावेळेस उडवलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत आणि सहजरित्या झेल स्वीकारतील. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. वी पुल बॅक टू द डगआउट. विपुल नक्कीच ओव्हर पिच चेंडू होता, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, जितेश होते. जितेश यांनी कोणत्याही प्रकारची चूक न करता अगदी फक्त 2 ते 3 पावलं पुढे आले आणि सहजरित्या आपल्या हातामध्ये झेल विसावलाय. अजून एक विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विकेट क्रमांक 2 आलाय. आता नवीन फलंदाज आलाय करण. धावसंख्या झाली आहे 6. 2 विकेट, महत्वाचे विकेट पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आले. जी सलामीची जोडी आली होती ती मैदानाच्या बाहेर आता पाहतोय. डगआउटच्या आसऱ्याला विश्रांती करताना साहिल 0 वर आउट झाले. त्यानंतर विपुल यांच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या, ते सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहतोय. शेवटचा चेंडू असेल, दुसऱ्या षटकातील मार्गस्थ असतील. पुन्हा एकदा योगेश पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस काय घडलंय, यष्टीरक्षकाची चाणक्य कामगिरी पाहायला मिळते. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. करण बॅक टू द डगआउट. तर गाडीवाला भूषण गोडविंदे दमदार, भूषण गोडविंदे दमदार, भूषण गोडविंदे दमदार. आर प्रमोद पवार, सागर जाधव नेहमी पाठीशी खंबीर, नेहमी पाठीशी खंबीर. करण आल्या पावले परतताना आपण पाहतोय. ठिकाणी अप्रतिम आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण राहिलं, यष्टीरक्षकाची चाणक्य कामगिरी बजावली आहे. नक्कीच बंटी यांच्या पावलावर पाऊल ठेवून षटक हाताळलंय, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर 1 विकेट आला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडू निर्धाव आला, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर पुन्हा एकदा 1 धाव, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 झेल आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं तर अजून 1 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. यष्टीरक्षक चाणक्यरीत्या कामगिरी बजावत असताना आता पुढील षटक हाताळतील
गणेश पहिला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्यावर नक्कीच फलंदाजाची चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. तर पुन्हा एकदा आपण पाहतो यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी बजावताना. अजून एक विकेटचं बदन. पार्थ बॅक टू द डगआउट. नक्कीच पार्थ यांनी नक्कीच काहीतरी कानमंत्र दिला असेल की तू चल मैं आया, आणि फलंदाज जाऊन फक्त विश्रांती घेण्यासाठी बसले असतीलच तर लगेच पार्थ सुद्धा डगआउटच्या आजऱ्याला आपण परतताना पाहतोय. तर नवीन फलंदाजाला आदेशाला मात्र इथून आपल्या संघाचा दुरा सांभाळावा लागेल, कारण संकटात संघ सापडलाय आणि इथून पुढे संकट मोचण्याची कामगिरी बजावावी लागेल. संख्या झाली फक्त 6. लावून द कार्पेट ऑन साइडला केलून काढलाय, दिशा दर्शवण्याचं काम केलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, धोकादायक धाव आहे आणि यावेळेस नक्कीच ती धोकादायक ठरल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आदेश सुद्धा धावबाद होतोय. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. 38 वर्ष पंचगिरी केली, मुंबई असोसिएशनची परीक्षा दिली. 38 वर्ष पंचगिरी केली. चला पाणी पोचवा लवकर, धावत या पाणी घेऊन. थोडीशी इजा झाली आहे त्या ठिकाणी, जास्त प्रमाणात दुखापत झालेली नसावी. सतीशजी लोणे, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सतीशजी लोणे. नेक्स्ट मॅच मालबेडी विपक्ष विश्वगड. नेक्स्ट मॅच मालबेडी विपक्ष विश्वगड. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण फर्स्ट इनिंग नंतर नाणेफेकी करणार आहोत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय अमोल. धावसंख्या झाली आहे 7. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली जाते, कौतुकास्पद गोलंदाजी. ज्याप्रमाणे बंटी ठाकरे यांनी गोलंदाजी केली होती ना, त्याच नंतर आपण पाहिलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना योगेश यांनी गोलंदाजी केली. त्याच नंतर तिसरं षटक हाताळताना गणेश सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतोय. 3 चेंडू आतापर्यंत ट्रॅव्हल झालेत आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली आणि 2 फलंदाज आपण धावबाद होताना पाहिलेत. यावेळेस हलक्या हाताने केलून काढले, स्वतः यष्टीरक्षक चेंडूवर झेपावलेत. तोपर्यंत 1 धाव नक्कीच पळून पूर्ण केली जाईल. या ठिकाणी शुभ आगमन झालंय शिवसेना शिंदे गट वैद्यकीय मदत कक्ष भिवंडी चे श्री निखिलजी जाधव साहेब विश्वगड यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम. आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि नक्कीच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पाहुण्यांचं स्वागत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटकाराने पाहायला मिळत आहे. कोणी नको तोच पाहिजे आम्हाला आता.
सामन्याकडे नक्कीच षटकार आलाय. त्याच्यानंतर आपण पाहिलं हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलंय. पुन्हा एकदा पाहूया, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद होईल का? तर नाही, यावेळेस सुखरूपरित्या 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यावेळेस नक्कीच फलंदाज बाद होईल. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 आणि इथून पुढे विजयाकरिता रियांश वीर सूर्यानगर संघाला 17 धावांची आवश्यकता असेल. सर्व दर्शकांनी आणि खेळाडूंनी इकडे लक्ष शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामध्ये प्रमुख अतिथींची मांदियाळी आपल्या इथे लाभणार आहे. त्यांना येण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आणि ज्या गाड्या रस्त्यावर लावल्यात, बाईक पार्क केल्या असतील, त्या कृपया करून काढायच्या आहेत. चला बोलूयात, यापुढील सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. विश्वगड विपक्ष आई गावदेवी मालबेडी या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. त्या ठिकाणी विश्वगड संघाचे कर्णधार आहेत, मालबेडी संघाचे कर्णधार सतीशजी लोणे सुद्धा आलेत. आपण नाणेफेक करणार आहोत. पंडितजी गायकर साहेब आहेत, विश्वगड येथून आलेत. त्यांना विनंती आहे की आपण या पुढील सामन्याची नाणेफेक करणार आहोत. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय मदत कक्ष भिवंडीचे अध्यक्ष आपण पाहतोय निखिलजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या स्पर्धेमध्ये आलात तर धन्यवाद, वेलकम. येऊन आपण मंचावर विराजमान व्हायचं आहे. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विश्वगड आणि मालबेडी या 2 संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. आई गावदेवी चषक असं कॉल होता आणि बीएस आलाय. नाणेफेक जिंकली आहे मालबेडी संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. आमंत्रित केलंय विश्वगड संघाला फलंदाजी करिता. वलियात चालू असलेल्या सामन्याकडे या ठिकाणी सूर्यानगर संघाला विजयाकरिता 17 धावांची आवश्यकता असेल. मित्रांनो, आपण पाहू शकतात आज स्पर्धेतील अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी लाभली आहे. शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय मदत कक्ष भिवंडीचे अध्यक्ष आहेत निखिलजी जाधव साहेब, विश्वगड वरून इथे आलेत. आणि त्यांच्या समवेत आहेत सूरज जाधव साहेब आहेत, महेशजी जाधव साहेब असतील, जगदीश पाटील साहेब मालबेडी. या सर्व प्रमुख पाहुण्यांचे पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय वलियात सामन्याकडे. या ठिकाणी शुभ आगमन झाले. जगदीशजी पाटील साहेब मालबेडी यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. वलियात सामन्याकडे 17 धावांची आवश्यकता असताना फलंदाज आलेत. वैभव आणि योगेश हलक्या हाताने 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. श्री गणेशा केला जातोय. विजयी राऊते, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर इथपर्यंत पोहोचायचंय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जय. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल आली आहे. पाहू शकता मंचावर आमच्या आजच्या दिवसातील प्रमुख मान्यवर मंचावर विराजमान निखिलजी जाधव साहेब, शिवसेना शिंदे गटाचे वैद्यकीय मदत कक्ष भिवंडीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर सूरज जाधव साहेब असतील, महेश जाधव साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील. पण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर आजच्या दिवसात आपल्या या
स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, स्पर्धेची शोभा वाढवलीत आणि हा मालबिडी गावावर असणारं प्रेम आहे, संघावर असणारं प्रेम आहे म्हणून त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. वलियात सामन्याकडे योगेश असेल स्ट्रायकर एंडला. यावेळेस पाहतोय स्विंग अँड मिस. नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस बॉलाच्या मेरिटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला नव्हता. त्यानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय. जे दगडाखाली ते समोर जे प्रेक्षक बसलेत डोंगरीच्या बाजूला, विनंती आहे तिथून उठायचं आहे, कारण तिथून वरून दगड कोसळत आहेत. कोणाला इजा होणार नाही याची दक्षता घ्यायची विनंती आहे. तिथून उठा, थोडे पुढे येऊन बसा. अजूनही बाजूला झाडं आहेत, तिथे येऊन बसलेत तरी चालेल, नाहीतर इथे स्पर्धेमध्ये कुठेतरी गालबोट लागेल. यस, यावेळेस दिशाहीन चेंडू आलाय. अवंतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. वलियात सामन्याकडे पुढील चेंडू यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. डाऊन द फिल्डर. यावेळेस येतील. चूक घडली. योगेश याची झेल या ठिकाणी सुटताना पाहते. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिलाय. झेल सुटली, त्याच नंतर एक धाव पडून पूर्ण केली गेली. नक्कीच मिस टाइम शॉट होता. त्यावेळेस आपण पाहिलं तर मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता. त्याच नंतर पाहिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आले, त्यांच्याकडनं चूक घडली, मात्र ही कॅच सुटली. मित्रांनो, नेहमी म्हणत असतो कॅचेस विन द मॅचेस. या कुठेतरी कॅचेस ज्या सुटत असतात ना, त्याच नंतर आपण पाहिलं तर तोच फलंदाज भरपूर वेळेला आपण पाहिलं असेल की तोच फलंदाज हवी ठरतोय. तेच समीकरण पाहायला मिळेल का, पाहणार आहोत पुढे. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस क्षेत्ररक्षक आलेत, अमोल होते त्या ठिकाणी. कोणत्याही प्रकारची चूक न करता झेल स्वीकारतील आणि पहिलं विकेटचं पतन. वैभव बॅक टू द डगआउट. याआधी थोडीशी चूक घडली होती, त्याच नंतर स्ट्रायकर एंडला आले वैभव. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, अमोल होते त्या ठिकाणी आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता थोडेसे मागे आले आणि झेल स्वीकारली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. निखिल आलाय. जय. यावेळेस काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू. थोडीशी एज लागली आणि त्याच नंतर अपील पाहायला मिळते आणि तीच अपील उचलून धरली जाते. फलंदाज बाद ठरतोय. अजून एक विकेटचं पतन. निखिल बॅक टू द डगआउट. 17 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये काय घडतंय. बॅक टू बॅक दुसरा विकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोरबोर्ड वर धावा आपण पाहतोय 3. 2 महत्वाचे विकेट सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलात. सलामीच्या जोडीमध्ये जे आले होते वैभव, ते सुद्धा डगआउटच्या आजऱ्याला परतताना पाहिले. त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी निखिल आले होते. निखिल सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला परततायत. आता मात्र नवीन फलंदाज आलाय बंटी. नक्कीच इथून पुढे आपल्या संघाला सावरावं लागेल, कारण की संघाचा मुख्य प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं बंटी याला. यावेळेस बंटी यांनी आल्या आल्या सरळ बॅटने उडवलाय चेंडू आणि चेंडू जाईल सीमा पार. एका डब्याच्या साह्याने 4 धावांसाठी आलाय चौकार. ओव्हर पिच चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. सरळ बॅटने स्ट्रेट आपण पाहिलं, उचललं चेंडूला इनफिल्डच्या वरून. एका टप्प्याच्या साह्यानंतर 4 धावांसाठी चौकार आलाय. पहिल्या षटकाचा
पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पोहोचते 7 या अंकावर. नक्कीच मी उल्लेख केला होता बंटी यांना इथून पुढे संघाला सावरावं लागेल आणि तेच काम करत असताना आपण पाहतोय आल्या आल्या पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. थोडासा बॅकफुटला जो संघ चालला होता त्याला फ्रंटफुटला आणण्याचं काम आपण करताना पाहतोय बंटी यांना. आता स्ट्रायकर एंडला असेल योगेश, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय साहिल, जो मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता तो साहिल या मॅच मध्ये सुद्धा त्याच प्रकारे कामगिरी बजावेल का? मागच्या मॅच मध्ये त्याने 2 रन दिले होते आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केले होते. तोच साहिल पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. स्ट्रायकर एंडला असेल योगेश, जो सलामीच्या जोडीमध्ये आला होता योगेश. चला तर साहिल पहिला चेंडू नक्कीच हलक्या हाताने प्लेट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या झाली आहे 7. आता मात्र इथून पुढे 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच या आधी आपण पाहिलं होतं सामना रंगताना. यात पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफ साइडला. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळेस स्ट्राईक एंडला बंटी यांना आणलं गेलंय, कारण ठाऊक आहे योगेश यांना बंटी यांच्यामध्ये क्षमता आहे, त्या प्रकारे फलंदाजी करू शकतात, म्हणून बंटी यांना स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. लो स्कोरिंग मॅचेस आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं असेल आतापर्यंत तर जास्त करून लो स्कोरिंग मॅचेस झालेत आणि त्यामध्ये जर पाहायला गेलं तर वन साइड मॅचेस आपण इथून भरपूर पाहिलेत. तेजस बंटी यांच्यासाठी पारितोषिक आलंय 1 षटकार आणि 1 चौकार लगावला तर जगदीशजी पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. 1 षटकार आणि 1 चौकार म्हणजेच सामना विजयी करून दिला तर कॅश प्राइज आलाय 1000 रुपयाचा. यात साहिल सज्ज झालाय. बंटी उडवलाय. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील मात्र चूक घडते, झेल सोडली जाते. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा झालाय. नक्कीच 2 धावा पडून पूर्ण केल्या जातील. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, दूरवरून आले मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर जेल सुटते, धरतीला दान केली जाते जेल. त्यानंतर फलंदाजांनी त्याचे मात्र पुरेपूर फायदा उचलताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 या अंकावर. यावेळेस डॉट चेंडू आलाय, किस निर्धाव चेंडू आलाय. आता इथून पुढे आपण समीकरण पुन्हा एकदा चेंज होताना पाहतोय. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे विजयाकरिता. पुन्हा एकदा मार्गस्थ असेल साहिल. 1 चौकार आला. त्यानंतर आपण पाहतोय सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. आपण पाहिलं असतील आजच्या पूर्ण दिवसामध्ये लो स्कोरिंग मॅचेस पाहतोय. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथून नक्कीच टर्निंग पॉइंट ठरेल का, कारण आपण पाहत असतो कोणताही स्कोर सेफ नसतो क्रिकेटमध्ये. कितीही मोठं स्कोर असलं तरी तो चेस होतो आणि कितीही लो स्कोर असला तो सुद्धा डिफेंड केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या मॅचेस आपण भरपूर वेळे पाहिले असतील. त्याच प्रकारचं समीकरण या मॅच मध्ये सुद्धा होणार आहे का, नक्कीच पाहणार आहोत. यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा आहेत, दूर आहेत मात्र एका डब्बाच्या साह्याने चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार आलाय. 4 धावांच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या अंकावर.
ठाकरे यांचं एक गोड ज्यासाठी ओळखलं जातं ती फरमाईश आहे, ती फरमाईश सुद्धा मला तरी वाटतं यापुढे नक्कीच पूर्ण करतील. माधव ठाकरे यांना ओळखलं जातं, डान्सिंग अंपायर म्हणून ओळखलं जातं, तेच माधव ठाकरे आजच्या दिवसामध्ये आहेत. मी पाहिलं असेल 3 दिवसामध्ये एवढ्या जास्त प्रमाणात दर्शक नव्हते, मात्र आज प्रेक्षक मायबाप आपण पाहतोय भरपूर संख्येने आलेत, कारण माधव ठाकरे सर आहेत. माधव ठाकरे सरांचा डान्स पाहण्यासाठी या ठिकाणी आलेत. विपुल गोलंदाज आलाय आणि आल्या आल्या या ठिकाणी स्वागत केलंय विपुल याचा आणि विजयी प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. योगेश यांच्या बॅट मधनं आलाय षटकार. गाजतय नाव अर माणूस राजा साऱ्यांना ठाव चर्चा ही होते गाव वेळ प्रसंगी धावून येतो बघा भाऊ आपला स्वतः. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल बंटी, ज्याने गोलंदाजी करत असताना 2 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट गडी बाद केला होता. त्याच नंतर फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधनं 10 धाव्या आल्यात. तोच बंटी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.